उद्योजक बंधू आणि भगिनींनो, आजच्या व्याख्यान सत्रामध्ये आपण औषधी उद्योगाचा परिचय करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एकंदरच मानवी जीवनाचा, आरोग्याचा आणि औषधांचा संबंध सृष्टी निर्माण झाल्यापासून आज तागायतपर्यंत चालू आहे आणि जोपर्यंत मानवी जीवन या सृष्टीमध्ये चालू राहणार आहे तोपर्यंत आजारपण आणि आरोग्य यांच्याशी संबंधित असणारा औषधी उद्योग सदैव चालू राहणार आहे. या उद्योगाचे वर्णन कधीच मंदी न येणारा उद्योग म्हणून केले जाते आणि खरोखरच या क्षेत्रामध्ये नवउद्योजकांना उद्योजकतेच्या विपुल प्रमाणात संधी अनेक क्षेत्रांमध्ये उपलब्ध आहेत. सध्या भारतामध्ये औषधी उद्योगाची उलाढाल वार्षिक 10,000 ते 12,000 कोटींच्या घरात गेलेली आहे आणि दरवर्षी 20 ते 25% वाढ या उद्योगांमध्ये होत आहे असं चित्र गेल्या 5 ते 10 वर्षापासून आपल्याला दिसत आहे. त्यामुळे औषधी उद्योग क्षेत्रातील संधी कोणत्या कोणत्या आहेत, आव्हाने कोणती कोणती आहेत याची माहिती करून घेणे कोणत्याही उद्योजकाला निश्चितपणानंच आवडेल. आजच्या व्याख्यानामध्ये आपण या क्षेत्राचा परिचय 2 ते 3 टप्प्यामध्ये करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये एकंदरच औषधी उद्योगांचं वर्गीकरण कोणत्या कोणत्या प्रकारच्या उत्पादनांमध्ये करता येतं, कोणत्या कोणत्या सेवांमध्ये या औषधी उद्योगाची व्याप्ती पसरलेली आहे याचा आपण माहिती करून घेणार आहोत. औषधी उद्योगाचे उत्पादनानुसार जे वर्गीकरण केले जाते त्या प्रत्येक प्रकारच्या उत्पादनांमध्ये कोणत्या प्रकारच्या संधी कोणत्या कोणत्या पातळीवर उपलब्ध आहेत याची माहिती आपण या व्याख्यानामध्ये करून घेण्याचा प्रयत्न या व्याख्यानामध्येच करणार आहोत. त्यानंतर प्रत्येक प्रकारच्या उत्पादनांमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या अडचणी येऊ शकतात, या अडचणींचं निराकरण नक्की कसं करता येईल आणि यामुळे उद्योजकाला आपलं यश, व्यावसायिक यश कशा पद्धतीने मिळवता येईल याची माहिती सुद्धा आपण या व्याख्यान सत्रामध्ये करणार आहोत. अशा पद्धतीने एकंदरच 4 ते 5 विभागांमध्ये आजचं व्याख्यान सत्र आपण विभागण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिल्या भागामध्ये उद्योगाचे उत्पादनानुसार वर्गीकरण, त्यानंतर प्रत्येक प्रकारच्या उत्पादनामध्ये उपलब्ध असणाऱ्या संधी याची माहिती आपण घेऊ. या संधींचा विचार केल्यानंतर या संधींचा फायदा करून घेण्यासाठी नक्की कशा प्रकारच्या उद्योजकतेच्या संधी या क्षेत्रात उपलब्ध आहेत, त्यांच्यातील अडचणी कोणत्या आणि या अडचणींचं निराकरण करण्यासाठी कोणत्या कोणत्या शासकीय किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षण संस्थांची माहिती आपण करून घेणे आवश्यक आहे, या सर्वांची माहिती किंवा ज्ञान या व्याख्यान सत्रात आपण मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. यानंतर निश्चितपणानं आपण एक अपेक्षा करूयात की एकंदर या क्षेत्राचा आपण पुरेसा अभ्यास केल्यानंतर निश्चित स्वरूपाचा असा एक प्रारूप आराखडा किंवा प्लॅन ऑफ ॲक्शन ज्याला आपण म्हणता येईल अशा पद्धतीचा आराखडा उद्योजकांनी बनवण्याचा प्रयत्न केलात तर या व्याख्यान सत्राचा तुम्हाला पुष्कळच चांगला फायदा झाला असं आपण म्हणू शकू. एकंदरच या औषधी उद्योगांमध्ये केवळ औषधेच येतात असं नव्हे तर 1940च्या कायद्यानुसार ड्रग्ज अँड कॉस्मॅटिक्स ॲक्ट 1940 खाली कॉस्मॅटिक्स किंवा सौंदर्य प्रसाधने आणि त्यांचे उत्पादन सुद्धा औषधी क्षेत्रामध्ये किंवा फार्मास्युटिकल क्षेत्रामध्ये कायद्यानुसार मोडले जाते किंवा वर्गीकरण केले जाते. म्हणून आपण आजच्या व्याख्यान सत्रामध्ये औषधे आणि त्याला असणारे पूरक उद्योग आणि याचबरोबर सौंदर्य प्रसाधने यांची सुद्धा माहिती, त्यांची उत्पादन, त्यांची निर्मिती यांच्यासाठी असणाऱ्या संधी, त्यांच्याबद्दल शासकीय पातळीकडून मिळणाऱ्या सवलती आणि शासकीय पातळीवरून पूर्ण कराव्या लागणाऱ्या नियमांची पूर्तता, कायदे या सर्वांची माहिती करून घेणे असा आपला या आजच्या व्याख्यान सत्राचा उद्देश आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आपण आज एकंदरच या उद्योग क्षेत्रामध्ये किंवा औषधी उद्योगांमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या उत्पादनांचा समावेश होतो याची आपण माहिती करून घेऊयात. सर्वसाधारणतः औषधी उद्योगांचे वर्गीकरण करायचे झाल्यास 2 प्रकारच्या उत्पादनांमध्ये औषधी उद्योगांचे वर्गीकरण करता येते. पहिल्यांदा ज्याला पॅरेंट्रल्स म्हणतात, पॅरेंट्रल म्हणजे इंजेक्शनद्वारे शरीरामध्ये दिली जाणारी औषधे, आणि दुसरा उद्योगाचा या भाग मोडतो किंवा उत्पादनांचा भाग मोडतो त्यामुळे ओरल प्रॉडक्ट्स किंवा नॉन पॅरेंट्रल उत्पादने. पॅरेंट्रल या शब्दाचा अर्थ पार एंटेरल, पार या शब्दाचा अर्थ की जे एंटेरॉनच्या व्यतिरिक्त, एंटेरॉन म्हणजे आतडे किंवा तोंडावाटे शरीरात सोडली जाणारी औषधे, जी औषधे आपण तोंडावाटे शरीरामध्ये सोडत नाही आणि अन्य मार्गे त्यांचा आपण शरीरावर उपयोग करतो अशा सगळ्या उत्पादनांना पॅरेंट्रल प्रॉडक्ट्स असं म्हटलं जातं. पॅरेंट्रल प्रॉडक्ट्समध्ये मुख्यतः इंजेक्शन्स आणि त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे ड्रॉप्स, डोळ्यामध्ये घालायचे ड्रॉप्स, कानामध्ये घालायचे ड्रॉप्स, त्वचेवरती लावायची मलमं या सगळ्या उत्पादनांचा समावेश
पॅरेंटल प्रॉडक्ट्समध्ये केला जातो. यानंतर नॉन पॅरेंटल प्रॉडक्ट्स म्हणजे जी औषधे आपण तोंडावाटे शरीरामध्ये सोडतो आणि त्यानंतर रक्तामध्ये औषधे आपले कार्य करतात, अशा सगळ्या उत्पादनांना आपण नॉन पॅरेंटल प्रॉडक्ट्स म्हणत असतो. नॉन पॅरेंटल प्रॉडक्ट्समध्ये सर्वसाधारणपणे लिक्विड ओरल्स म्हणजे तोंडावाटे आपण जी पातळ औषधे शरीरामध्ये सोडतो, अशा सगळ्या उत्पादनांना लिक्विड ओरल्स असे संबोधण्यात येते. लिक्विड ओरलचं उदाहरण आपण खरं तर लहानपणापासूनच पाहतो. कप सिरप, वेगवेगळ्या प्रकारची इलिक्झियर्स, वेगवेगळ्या प्रकारची टॉनिक्स ही सर्व लिक्विड ओरल्समध्ये मोडली जातात. त्यानंतर सॉलिड ओरल प्रॉडक्ट्स म्हणजे घनरूप असे पदार्थ, घनरूप अशी औषधं जी आपण तोंडावाटे शरीरामध्ये घेत असतो. यामध्ये आपल्याला कल्पना आहेच की टॅबलेट्स, कॅप्सूल्स अशा पद्धतीचे प्रॉडक्ट्स, पिल्स हे सर्व सॉलिड ओरल प्रॉडक्ट्समध्ये मोडत असतात. सेमी सॉलिड प्रॉडक्टसुद्धा काही वेळा आपण जेलच्या स्वरूपामध्ये शरीरामध्ये घेत असतो. अशा पद्धतीने पॅरेंटल प्रॉडक्ट्स आणि नॉन पॅरेंटल प्रॉडक्ट्स अशा पद्धतीनं या औषधी क्षेत्राचं वर्गीकरण आपण करू शकतो. यानंतर औषधी क्षेत्रामध्ये समावेश होतो तो म्हणजे कॉस्मॅटिक्सचा. जे जे पदार्थ आपण शरीरावर कोणत्याही प्रकारे प्रयोग करू इच्छितो, या पदार्थांचा शरीरावर कोणत्याही पद्धतीचा विपरीत परिणाम होणार नाही ना, अशी सर्व उत्पादने, शरीराशी थेट संपर्क येणारी उत्पादने ही अन्न आणि औषध कायद्यानुसार कॉस्मॅटिक्स किंवा ड्रग्सच्या व्याख्येमध्ये मोडली जातात. त्यामुळे जी कॉस्मॅटिक्स, सौंदर्य प्रसाधने, मग त्यामध्ये स्नो, पावडर किंवा लिपस्टिक्स असे सर्व प्रॉडक्ट्स ज्यांचा शरीराशी थेट संबंध येतो, अशी प्रॉडक्ट्स ही कॉस्मॅटिक्समध्ये येतात आणि अन्न आणि औषध प्रशासनाकडून यासाठी परवाना घेणे त्यासाठी अत्यंत आवश्यक असते. अशा पद्धतीने औषधी क्षेत्रामध्ये ड्रग्ज आणि कॉस्मॅटिक्स यांचा समावेश होतो असे आपण पाहिले. यानंतर केवळ औषधी उद्योग म्हणजे उत्पादनांचाच उद्योग नव्हे, तर कॉस्मॅटिक्स बनवण्याचाच उद्योग नव्हे, तर यासाठी काही पूरक उद्योगसुद्धा औषधी क्षेत्रामध्ये वापरात असतात. या सर्वांची माहितीसुद्धा आपण या पुढच्या टप्प्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. औषधी उद्योगामधील संधी आपण या टप्प्यात सविस्तर पाहणार आहोत. एकंदर मागच्या टप्प्याशी सुसंगत अशी चर्चा आपण पुढेही चालू ठेवू. एकंदरच औषधी उद्योग क्षेत्राविषयी असं सांगता येईल की आज फार्मसी ग्रॅज्युएट झालेल्या, केमिस्ट्री ग्रॅज्युएट झालेल्या किंवा अन्य पद्धतीचं तंत्रज्ञान पदवी किंवा पदविका मिळवणाऱ्या युवकाला किंवा युवतीला औषधी उद्योग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात संधी आहेत. याचं कारण असं की IT उद्योगानंतर केवळ औषधी उद्योगांमध्येच अतिशय कमी गुंतवणूक अपेक्षित असते. IT उद्योगामध्ये आपण असं पाहिलं की केवळ फक्त काही कॉम्प्युटरच्या सहाय्याने आपण हा उद्योग सुरू करू शकतो. यानंतर अन्य कोणताही उद्योग असा नाही की ज्यामध्ये गुंतवणूक खूप कमी आहे, परंतु औषधी उद्योग मात्र त्याला निश्चितपणानं अपवाद आहे. आता तुम्ही असं म्हणाल की औषधी उद्योगामध्ये गुंतवणूक कमी आहे, हे असं आपण कसं म्हणता? तर याचं कारण आपण असं सांगू शकू की सर्वसाधारणपणे लोकांचा गैरसमज असा आहे की मला माझा औषधी कारखाना सुरू करायचा असेल तर मला स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट हवा का? तर याचं उत्तर नाही असं आहे. आजही कायद्यामध्ये एक अतिशय महत्त्वाची तरतूद आहे. कोणालाही लघु उद्योजकाला एखादा औषधी उद्योग, उत्पादनाचा उद्योग सुरू करायचा असेल तर त्याला स्वतःचा कारखाना असण्याची आवश्यकता अजिबात नाही. नवउद्योजक हा आपला औषधी कारखाना, आपला उत्पादन हे दुसऱ्या कोणाच्या तरी कारखान्यामध्ये बनवून घेऊ शकतात आणि आपल्या नावाने, आपल्या कंपनीच्या नावाने ते बाजारात विकू शकतात. ही अतिशय चांगली सुविधा औषधी क्षेत्रामध्ये असल्यामुळे युवकांना स्वतःची अशी कारखान्यामध्ये गुंतवणूक न करता सुद्धा आपला स्वतःचा औषधी उद्योग सुरू करण्याची एक अतिशय चांगली संधी औषधी क्षेत्रात उपलब्ध आहे. याच कायदेशीर सवलतीला लोन लायसन्सिंग असं म्हटलं जातं. यामध्ये औषध क्षेत्रामध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्या उद्योजकाने सर्वप्रथम कोणत्या कारखान्यामध्ये त्याला स्वतःचे उत्पादन सुरू करायचे आहे या कारखान्याच्या मालकांशी संपर्क साधणे आवश्यक असते. या कारखान्याच्या मालकाशी सविस्तर व्यावसायिक अटींबद्दल चर्चा केल्यानंतर प्रॉडक्टच्या निर्मितीबद्दल किंवा औषधी उद्योगाच्या उत्पादनाबद्दल आज काही प्रमाणात प्रोडक्शन करण्याबद्दलची करणावळ किंवा ज्याला आपण प्रोडक्शन रॉयल्टी असं म्हणू शकू, ही काही प्रमाणात मॅन्युफॅक्चरर्सला द्यावी लागते. आणि एकदा औषधी उद्योगामध्ये, उत्पादनामध्ये ज्या कारखान्यामध्ये आपण हा उद्योग किंवा आपले उत्पादन करून घेणार आहोत त्या कारखानदाराने आपल्याला काही व्यावसायिक अटींवरती अशा पद्धतीने लायसन्स देण्याची किंवा त्याच्या उत्पादनाच्या सुविधा वापरण्याची परवानगी दिल्यानंतर दोघांनी मिळून अन्न आणि औषध प्रशासनाकडे लोन लायसन्ससाठी अर्ज करायचा असतो.
अन्न आणि औषध प्रशासन हे पाहते की ज्या मॅन्युफॅक्चररनी किंवा ज्या कारखान्याने आपल्याला उत्पादनासाठी त्याची सुविधा कर्जाऊ स्वरूपात किंवा लोन लायसन्सच्या स्वरूपात वापरण्याची परवानगी दिली आहे त्याच्याकडे दर्जेदार अशी उत्पादनाची सुविधा आहे ना, तयार होणाऱ्या औषधांचा दर्जा शुद्ध राहील ना आणि आवश्यक तो कुशल असा तांत्रिक आणि मनुष्यबळ त्या ठिकाणी उपलब्ध आहे ना, या पद्धतीची खातरजमा झाल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाद्वारे मॅन्युफॅक्चरिंगसाठी लोन लायसन्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. यानंतर मात्र उद्योजकाला फक्त गुंतवणूक करावी लागते, ती म्हणजे कच्च्या मालामध्ये आणि त्यानंतर उत्पादनाच्या प्रॉडक्टच्या पॅकिंगसाठी आणि त्यानंतर त्याच्यासाठी लागणाऱ्या ट्रान्सपोर्टसाठी ही नॉमिनल नाममात्र स्वरूपाची गुंतवणूक औषधी उद्योजकांनी केल्यानंतर त्याचे उत्पादन त्याच्या ताब्यात मिळते. औषधी उद्योगांमध्ये निर्बंध पुष्कळ मोठ्या प्रमाणात आहेत, कारण लोकांच्या जीवनाशी आरोग्याशी खेळ असल्यामुळे या उत्पादनांच्या ट्रान्सपोर्टवरती स्टोरेजवरती अनेक प्रकारचे निर्बंध आहेत. परंतु आपण जर योग्य काळजी घेतलीत तर या पद्धतीचे परवाने अन्न आणि औषध प्रशासनाकडून मिळणे अवघड नसते, हे आपण लक्षात ठेवा. परंतु योग्य त्या तरतुदी केल्यानंतर किमान जागेची मर्यादा किती हवी, किती प्रमाणात तुमच्याकडे स्टोरेज करण्यासाठी डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी जागा हवी, एखाद्या औषधाचा ट्रान्सपोर्ट कारखान्यातून बाजारात जाईपर्यंत करण्यात ज्या ज्या पद्धतीच्या गोष्टी करणे आवश्यक असते. उदाहरणार्थ काही औषधांसाठी टेम्परेचर हा एक खूप महत्त्वाचा घटक असतो, जो आईस्क्रीमच्या बाबतीत सुद्धा असू शकतो. म्हणजेच वाडीलालच्या फॅक्टरीत आईस्क्रीम बनल्यानंतर किराणा मालाच्या दुकानात आईस्क्रीम येईपर्यंत कोल्ड ट्रान्सपोर्ट किंवा कोल्ड स्टोरेज जसं आईस्क्रीमला आवश्यक आहे तसं अनेक औषधांना सुद्धा कोल्ड ट्रान्सपोर्ट किंवा कोल्ड स्टोरेज आवश्यक असतं. आणि ही सुविधा जर उद्योजकाने उपलब्ध करून दिली तर यासाठी आवश्यक असणारा परवाना सुद्धा अन्न आणि औषध प्रशासनाद्वारे निश्चितपणानं देण्यात येतो. यानंतर हे उत्पादन तुम्ही बाजारात नेऊ शकता. औषधी उद्योगामध्ये सगळ्यात महत्त्वाची विपणनामधली किंवा मार्केटिंगमधली संधी जर सांगायची झाली तर केवळ एक माणूस स्वतःचा कारखाना उत्पादनही करू शकतो, एकच माणूस आपल्या त्या उत्पादनाचं विपणन सुद्धा करू शकतो आणि खूपच मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये त्याला आर्थिक परतावा मिळू शकतो. हा संपूर्ण औषधी उद्योग ज्याला एथिकल मार्केटिंग म्हणतात अशा पद्धतीच्या मार्केटिंग संकल्पनेवर चालतो. म्हणजे काय, ह्याची आपण माहिती करून घेण्याचा प्रयत्न करू. एथिकल मार्केटिंग या शब्दाचा अर्थ की ग्राहकापर्यंत तुम्ही थेट जाहिरात न करता डॉक्टरांच्या माध्यमातून तुमच्या उत्पादनाची माहिती किंवा तुमच्या उत्पादनाची विक्री तुम्ही ग्राहकांना करत असता. आपल्या हे लक्षात येईल की कुठलाही रोग आपल्याला झाल्यानंतर आपण प्रथमतः डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टरांनी त्यांच्या चिठ्ठीमध्ये दिलेले औषध आपण जवळच्या केमिस्टकडे जाऊन ते औषध आपण त्या केमिस्टकडून विकत घेतो. आता या ठिकाणी आपला संपूर्ण विश्वास आपल्या डॉक्टरांवरती असतो, त्यामुळे आपले डॉक्टर आपल्याला योग्य असणारेच औषध योग्य त्या डोसमध्ये देतील यावर आपला विश्वास असतो. त्यामुळे डॉक्टरनी सांगितलेले औषध कोणत्याही पद्धतीची विचारणा न करता कोणत्याही पद्धतीची चौकशी न करता रुग्ण घेत असतो आणि केमिस्टकडून ते औषध प्राप्त करून घेत असतो. या विपणन पद्धतीची माहिती आपण करून घेतल्यानंतर असे आपल्या लक्षात येईल की ग्राहकापर्यंत आपले उत्पादन जाण्यासाठी ग्राहकाला थेट जाहिरात करण्याची गरज या उद्योग क्षेत्रात नाही आणि त्यामुळे एखादे चांगले औषध आपण तयार केल्यानंतर आपण आपल्या औषधाची उपयुक्तता सर्वप्रथम डॉक्टरांना पटवू शकलात, त्याच्या किमतीबद्दल डॉक्टरांना विश्वासात घेऊन माहिती करून देऊ शकलात आणि जर डॉक्टरांना त्याविषयी असे वाटले की हे उत्पादन माझ्या रुग्णांसाठी निश्चितपणानं फायद्याचे आहे, योग्य त्या माफक किमतीत ते उपलब्ध आहे, तर डॉक्टर असे प्रिस्क्रिप्शन आपल्या रुग्णांना देऊ लागतात. आणि केवळ 30 ते 40 डॉक्टरांचा ग्रुप जर आपण विपणनामध्ये जमवू शकलात तर 30 ते 40 डॉक्टर नेहमी लागणाऱ्या रोगांसाठी जी प्रिस्क्रिप्शन देतात ते 30 ते 40 डॉक्टरांच्या संपर्कातून एखाद्या नवउद्योजकाची विक्री ही केवळ सहज अवघ्या 2 ते 3 महिन्याच्या कालावधीमध्ये महिना 5 लाख ते 10 लाख रुपयाची विक्री हा एखादा नवउद्योजक औषधी उद्योजक हा डॉक्टरांच्या 30 ते 40 डॉक्टरांच्या माध्यमातून घडवून आणू शकतो. ही मोठीच ताकद या एथिकल मार्केटिंगच्या क्षेत्रामध्ये आहे असे आपण म्हणू शकतो. अशा पद्धतीने औषधी उद्योग हा निश्चितपणानं युवकांना चॅलेंजिंग अशा पद्धतीचा उद्योग आहे. त्यातून औषध जर खरोखरच उपयुक्त असेल, अवघड अशा रोगांवर इलाज करणारे जर ते औषध असेल, एखादे इम्पोर्ट सबस्टिट्यूट औषध आपण तयार केलेत तर निश्चितपणानं अशा औषधांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे हे आपल्या सहज लक्षात येईल. पेपरमधल्या जाहिरातींवर सहज आपण नजर टाकलीत तर अस्थमा बरा करण्यासाठी
किंवा अन्य प्रकारचे ॲलर्जिक रोग बरा करण्यासाठी अनेक पद्धतीच्या औषधांच्या जाहिराती आपण रोज वाचत असतो. यावरून हे आपल्या लक्षात येईल की ॲलर्जी, पेन किलर्स, वेदनाशामक औषधं किंवा अस्थमा यासारख्या जुन्याट रोगांवरती अनेक औषधांचा शोध रुग्ण घेत असतात आणि बरे होण्याचा प्रयत्न करत असतात. अशामुळे या औषधांच्या उत्पादनामध्ये नवयुवकांना संशोधनातून मोठ्या प्रमाणावर वाव आहे असं आपण पाहू शकतो. याची अधिक माहिती आपण आता पुढच्या टप्प्यात घेणार आहोत. औषधी आणि सुगंधी किंवा सौंदर्य प्रसाधनांच्या उत्पादनांमध्ये कोणता कोणता वाव आहे, कशा पद्धतीने संधी आहेत याची माहिती आपण मागच्या टप्प्यात घेतली. आताच्या टप्प्यात आपण या क्षेत्राविषयी अधिक विस्ताराने जाणून घेण्याचा प्रयत्न करू. नक्की कोणत्या कोणत्या प्रॉडक्ट्समध्ये कोणत्या कोणत्या पद्धतीच्या संधी आहेत याची माहिती आपण करून घेऊ. याचबरोबर औषधी उद्योगांना पूरक असे जे व्यवसाय चालतात, अशा ज्या सेवा उद्योग किंवा सेवा व्यवसाय करता येतात याची पण माहिती आपण आताच्या टप्प्यात करून घेणार आहोत. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे शासकीय पातळीवरून या क्षेत्रावर असणारे निर्बंध, त्यानंतर कोणत्याही पद्धतीच्या त्रुटी उत्पादनामध्ये दर्जामध्ये राहून गेल्यानंतर त्याचे आरोग्याशी होणारे घातक परिणाम आणि त्याबद्दल असणारे कायदेशीर परिणाम याची माहितीसुद्धा उद्योजकांना असणे अतिशय आवश्यक आहे. एकंदर आपण असे पाहिले की मॅन्युफॅक्चरिंगमध्ये औषधी उद्योजक हा लोन लायसन्सवरती सुद्धा स्वतःचे उत्पादन करू शकतो. आता जर असे विचारले की कोणते कोणते प्रॉडक्ट्स किंवा कोणती उत्पादने ही व्यवसायासाठी चांगली आहेत किंवा सुरुवात करण्यासाठी चांगली आहेत, असा जर प्रश्न उद्योजकांनी विचारला तर त्यावर मार्गदर्शन असे करता येईल की 4 प्रकारची उत्पादनं लघु उद्योजकाला कमी गुंतवणुकीमध्ये जास्त फायदा देणारी उत्पादने आहेत आणि ती प्रथमतः उद्योजकाने करण्याचा प्रयत्न करावा असे आम्ही आवर्जून सांगू. यामध्ये टॅबलेट्स, कॅप्सूल्स, त्यानंतर लिक्विड प्रॉडक्ट्स आणि पावडर्स आणि ऑइंटमेंट्स किंवा मलम अशा पद्धतीची 4 उत्पादनं ही उद्योजकाला कमी गुंतवणुकीमध्ये अधिक फायदा देणारी उत्पादने आहेत असे सांगता येईल. यापैकी टॅबलेटचे उदाहरण द्यायचे झाले तर टॅबलेटसाठी लागणारे टॅबलेटिंग मशीन तसे पाहिले तर फक्त 15x10च्या जागेमध्ये मावते, परंतु कच्चा माल साठवण्यासाठी, तयार झालेला पक्का माल साठवण्यासाठी लागणारी जागा जर विचारात घेतली तर किमान 250 ते 500 स्क्वेअर फूटची जागा टॅबलेटिंग मशीनसाठी कायद्यानुसार आवश्यक असते. आणि यानंतर या कच्च्या मालाची गुंतवणूक उद्योजकाला करावी लागते. कच्च्या मालाचा दर्जा बरोबर आहे ना याचा अहवाल ॲनालिटिकल लॅबोरेटरीकडून प्राप्त झाल्यानंतर टॅबलेटिंगचे उत्पादन उद्योजकाला करता येते. यानंतर कॅप्सुलेशन उद्योग जर आपण पाहिलात तर खरं तर असं म्हणता येईल की कॅप्सूल या घरातल्या घरात सुद्धा बनवता येतात, कारण कॅप्सुलेशन मशीन हे फक्त 2 किंवा 3 पोळपाट लाटण्याने एवढे मोठे असते असे आपण म्हणू शकू आणि एकच कुशल कामगार दिवसाला 2000 ते 5000 कॅप्सूल सहज बनवू शकतो आणि डबीत भरू शकतो. त्यामुळे कॅप्सुलेशन उद्योग हा सुद्धा एक अतिशय किफायतशीर उद्योग आहे असं औषधी उद्योग क्षेत्रामध्ये सांगता येईल. वेगवेगळ्या प्रकारची लिक्विड उत्पादनं, यामध्ये कप सिरप, टॉनिक, इलिक्झियर्स, सस्पेन्शन्स अशा उत्पादनांचा समावेश होतो. ही उत्पादने सुद्धा एका मोठ्या टँकमध्ये 400 लिटर ते 500 लिटरच्या किमान टँकमध्ये बॅचमध्ये लघु उद्योजकाला निर्माण करता येतात. ही 4 प्रकारची उत्पादने, पावडर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या त्वचा रोगांवरती ज्या पावडर्स वापरल्या जातात आणि मलमे किंवा ऑइंटमेंट्स वापरली जातात, यांचे उत्पादन सुद्धा आपण कमीत कमी जागेमध्ये करू शकतो. स्वतःची जागा नसेल तर आपण लोन लायसन्सवरती सुद्धा अशा उत्पादनांची निर्मिती करू शकतो. आता वाव कोणत्या उद्योग क्षेत्रात आहे किंवा नक्की कुठल्या उत्पादनांना वाव आहे असा जर प्रश्न औषधी उद्योग क्षेत्रात कोणी विचारला तर मी असं म्हणेन की हर्बल उद्योग हा एक मोठ्या प्रमाणात वेगानं वाढणारा उद्योग आहे. आज एक प्रकारच्या विदेशी औषधांमध्ये ज्या काही त्रुटी आहेत, कमतरता आहेत, हळूहळू समाजाच्या, डॉक्टरांच्या आणि रुग्णांच्या लक्षात येऊ लागले आहेत. अनेक प्रकारचे साईड इफेक्ट्स असणारी औषधे म्हणून ॲलोपॅथीचे वर्णन केले जाते, परंतु परिणामकारकता हा सुद्धा एक ॲलोपॅथीचा महत्त्वाचा गुण आहे, हे आपण विसरून चालणार नाही. परंतु काही रोगच असे आहेत की जे ॲलोपॅथीच काय किंवा अन्य प्रकारच्या पॅथीमध्ये सुद्धा सहजासहजी बरे करता येत नाहीत. जुनाट अशा पद्धतीचे त्वचा रोग, दमा, विशिष्ट प्रकारची ॲलर्जी, डायबेटीस अशा पद्धतीचे रोग, पॅरालिसिस अशा पद्धतीचे रोग आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार सुद्धा पूर्णपणाने बरे करता येत नाहीत. त्यामुळे अशा रोगांपासून रिलीफ मिळवण्यासाठी रुग्ण वेगवेगळ्या पद्धतीच्या उपचार पद्धतींचा वापर करत असतात. यामध्ये
हर्बल उत्पादने अधिक लोकप्रिय होत आहे. परत एकदा फरक स्पष्ट करायचा झाला तर आयुर्वेदिक उत्पादने आणि हर्बल उत्पादने यामध्ये थोडासा फरक आहे. आयुर्वेदिक उत्पादनांबाबत असं सांगता येईल की आयुर्वेदिक शास्त्र पद्धतीप्रमाणे आयुर्वेदिक उत्पादनाचा लायसन्स किंवा परवाना मिळवून जी उत्पादनं वैद्यांच्या देखरेखीखाली केली जातात त्यांना आपण आयुर्वेदिक उत्पादनं म्हणतो. परंतु हर्बल उत्पादने ही यापुढचा टप्पा आहे असं आपण म्हणू शकू. आयुर्वेद आणि आधुनिक रसायनशास्त्र किंवा आधुनिक विज्ञानशास्त्र यांचा समन्वय करून जी उत्पादनं तयार होतात त्यांना हर्बल उत्पादने असे म्हटले जातात. याचे उदाहरण द्यायचे झाले तर असं देता येईल की अडुळशाचा काढा करून जर आपण त्याचा खोकल्याचा काढा किंवा खोकल्याचं औषध बनवलं तर ते शुद्ध आयुर्वेदिक औषध आहे असं आपण म्हणू शकतो. परंतु आधुनिक विज्ञानानं अभ्यास केल्यानंतर असं निष्कर्ष किंवा असे लक्षात आले की अडुळशाच्या पानांमध्ये व्हॅसिसिन किंवा व्हॅसिसिनोन नावाचं एक रासायनिक संयुग आहे, ते खोकला बरं करण्यासाठी उपयुक्त आहे. आधुनिक आधुनिक शास्त्रानुसार फार्मास्युटिकल सायन्सेसमधल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून जर आपण अडुळशाचा काढा किंवा एक्स्ट्रॅक्ट काढला आणि या एक्स्ट्रॅक्टमध्ये व्हॅसिसिन किती आहे, किती प्रमाणात आहे त्याचे स्टँडर्डायझेशन किंवा प्रमाणीकरण केले आणि त्यानंतर तो व्हॅसिसिनचा एक्स्ट्रॅक्ट ड्राय स्वरूपामध्ये, लिक्विड स्वरूपामध्ये, विशिष्ट अशा कॅप्सूलमध्ये भरून जर आपण रुग्णांना दिला तर आता अडुळशाचे गुणधर्म अशा पद्धतीनं विकसित केलेल्या तंत्रानुसार हर्बल प्रॉडक्ट्समध्ये अधिक चांगल्या प्रमाणात दिसून येतात. त्यामुळे आयुर्वेद आणि आधुनिक शास्त्र याचा संगम असणारं हर्बल मेडिसिन किंवा ज्याला हर्बोथेरपी असं म्हटलं जातं, हा पुढच्या 10 ते 20 वर्षामध्ये औषधी उद्योगामध्ये एक वेगाने वाढता राहणारा उद्योग राहणार आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या भारतात पुरातन काळापासून उपलब्ध असणाऱ्या औषधी, त्यांच्यामध्ये निश्चित प्रकारची परिणामकारक द्रव्य कोणती कोणती आहेत याची माहिती उद्योजकांनी करून घेतली आणि त्या उत्पादनांचं प्रमाणीकरण करून जर ती उत्पादनं आपण बनवली तर त्याचा रुग्णांना सुद्धा अधिक मोठ्या प्रमाणात फायदा होतो आणि हर्बल प्रॉडक्ट्स ही त्यामुळे दिवसेंदिवस अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत असं आपण म्हणू शकतो. या पद्धतीच्या उत्पादनांमध्ये उद्योजकांना मोठ्या प्रमाणात स्कोप आहे किंवा या पद्धतीच्या उत्पादनांना मोठ्या प्रमाणात विदेशी बाजारपेठ सुद्धा आहे असं आपण म्हणू शकू. भारतामध्ये निर्माण होणाऱ्या विविध वनस्पती आणि त्यांच्यामधले औषधी गुणधर्म आयुर्वेदाला आणि अख्ख्या जगालाच आता मान्य होत आहेत असं आपण पाहू शकतो. याबरोबरच औषधी उद्योगांमध्ये पूरक असे सुद्धा अनेक प्रकारचे उद्योग नवीन फार्मसी पदवी घेतलेल्या युवकांना किंवा रसायनशास्त्रामध्ये पारंगत झालेल्या युवकांना करता येतात असं आपण म्हणू शकू. या सेवा उद्योगांमध्ये क्लिनिकल रिसर्च, मेडिकल रायटिंग, टेक्निकल रायटिंग अशा पद्धतीच्या सेवा उद्योगांचा समावेश होतो. क्लिनिकल रिसर्च म्हणजे विविध प्रकारच्या औषधी कंपन्या नवनवीन प्रकारची औषधं विकसित करत असतात. ही औषधं मानवी वापरासाठी एकदा सेफ आहेत, सुरक्षित आहेत असं एकदा अन्न आणि औषध प्रशासनाकडून जाहीर झाल्यानंतर त्यांची परिणामकारकता तपासणं हा या क्लिनिकल रिसर्चचा महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे क्लिनिकल रिसर्च म्हणजे नव्याने विकसित झालेल्या औषधांची परिणामकारकता अनेक रुग्णांमध्ये तपासणे आणि त्या रुग्णांचे रोग बरे होण्यासाठी कितपत प्रमाणात फायदा होतो याचे स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस करणे हे क्लिनिकल रिसर्चमध्ये मोडते. यामध्ये सुद्धा बरेचसे क्लिनिकल डेटा ॲनालिसिसचे काम कॉम्प्युटरवरती करता येते. मेडिकल रायटिंगचे काम म्हणजे असे सांगता येईल की विविध प्रकारची औषधी उत्पादनं वेगवेगळ्या औषधी कंपन्यांनी बनवल्यानंतर त्याची माहिती डॉक्टरना देण्यासाठी जे लिटरेचर तयार केलं जातं, जी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन केली जातात किंवा सामान्य रुग्णांना त्या औषधाविषयी, रोगांविषयी माहिती होण्यासाठी जे प्रॉडक्ट मोनोग्राफ लिहिले जातात त्याची माहिती लिहिणारे तज्ज्ञ म्हणजे मेडिकल रायटर होत. मेडिकल रायटर हे सर्वसाधारणपणे फार्मसी ग्रॅज्युएट असतात. इंग्रजीचे चांगले ज्ञान, कॉम्प्युटरमधली पारंगतता आणि उपलब्ध असणारी माहिती परिणामकारकरित्या आणि आकर्षकरित्या डॉक्टरांपर्यंत, रुग्णांपर्यंत लिखित स्वरूपात पोहोचवण्याचे कौशल्य ज्या लोकांकडे आहे, ज्या युवकांकडे आहे त्यांना मेडिकल रायटर्स असे संबोधण्यात येते. मेडिकल रायटरचे काम हे बरेचसे हेल्थ आयटीच्या क्षेत्रात मोडते, परंतु फार्मास्युटिकल सायन्सेसचे ज्ञान मात्र या मेडिकल रायटर्सना मोठ्या प्रमाणात आवश्यक असते आणि अशा पद्धतीने क्लिनिकल रिसर्च, मेडिकल रायटिंगचे काम, टेक्निकल रायटिंगचे कामसुद्धा नवीन उद्योजक छोट्या प्रमाणात आपल्या घरून करू शकतात. या पद्धतीची माहिती आपण घेतल्यानंतर शासकीय पातळीवरती कराव्या लागणाऱ्या लायसन्सेसचे अर्ज याची माहिती सुद्धा करून घेणे आवश्यक आहे.
अन्न आणि औषध प्रशासनाद्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी, ट्रेडिंगसाठी, डिस्ट्रीब्युशनसाठी वेगवेगळ्या प्रकारचे परवाने देण्यात येतात. या सर्वांची माहिती महाराष्ट्र शासनाच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या वेबसाईटवर दिलेली आहे. विविध प्रकारच्या उत्पादनांसाठी विक्रीसाठी करावे लागणारे परवान्यासाठीचे अर्ज आपण वेबसाईटवरून डाउनलोड करून घेऊ शकता. प्रत्येक अर्ज सादर केल्यानंतर लायसन्स मिळवण्याच्या कालावधीमध्ये साधारणपणे 30 दिवस ते 90 दिवसाचा कालावधी आपण गृहीत धरलात तर आपल्या औषधाचे उत्पादनाचे नियोजन अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकेल असे आपण म्हणू शकू. गव्हर्नमेंट सेक्टर हा एक औषधी उद्योगांची एक मोठी बाजारपेठ आहे. शासनाच्या आरोग्य विभागासाठी लागणारी औषधे लघु उद्योजकांकडूनच घेतली जातील अशा पद्धतीचा नियम केल्यामुळे लघु उद्योजकांनीच केलेल्या औषधी उत्पादनांना शासकीय पातळीवरती मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्या शासकीय पातळीवरील बाजारपेठेत प्रवेश करू शकत नाहीत. याचा फायदा लघु उद्योजकांनी जर घेतला आणि आपली चांगली दर्जेदार अशी उत्पादने शासकीय पातळीवर विक्री करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित शासकीय पातळीवरून मिळणारी किंमत बाजारभावापेक्षा थोडीशी कमी असते, परंतु हमखास पद्धतीने निश्चित पद्धतीने आपल्या उत्पादनाच्या विक्रीचे पैसे शासनाकडून आपल्याला मिळतात आणि आपल्या उद्योगास वाढीसाठी याचा मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. अनेक उद्योजक शासकीय पातळीवरती सुद्धा विक्री करतात आणि खाजगी बाजारपेठेत डॉक्टरांच्या माध्यमातून एथिकल मार्केटिंगच्या माध्यमातून सुद्धा आपला उद्योग वाढवत असतात. अशा पद्धतीने औषधी उद्योग क्षेत्रातील आव्हाने आपल्याला खुणावत आहेत, त्याचा आपण फायदा करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.